झी मराठी, चर्चाही होणारच. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे आरोग्य, स्वच्छता, श्रमसंस्कार व समाज परिवर्तन करणारं महत्त्वाचं केंद्र आहे, असं प्रतिपादन खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक प्राध्यापक आर.पी. पाटील यांनी रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून केलं. गेले 7 दिवस सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबिरात डॉक्टर विश्वनाथ पाटील यांचे अध्यात्म, विज्ञान आणि आजचा तरुण, गीता कुटरे यांचे आजची स्त्री, अधिकार आणि कर्तव्य, संतोष कोटवड व जीवन पालमपल्ले यांचं शासकीय कृषी योजना व सुधारित शेती तंत्र, ॲडव्होकेट एन.एस. पाटील यांचं कायदा आणि सुव्यवस्था, तसेच डॉक्टर देवे गौंडा यांचं मोफत आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध विषयावर प्रबोधनपर उपक्रम पार पडले. दाटे इथं संपन्न झालेल्या पारायण सोहळ्यात स्वयंसेवकांकडून प्रसाद वाटप व स्वच्छतेच्या माध्यमातून उत्तम प्रकारचे सेवा कार्य बजावलं. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये शिबिरांनी गाव स्वच्छतेबरोबरच प्रबोधनात्मक जनजागृती, जलसाक्षरता, एड्स जनजागृती, मतदार जनजागृती, व्यसनमुक्ती, प्रदूषणमुक्ती, डिजिटल इंडिया, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी उपक्रम पार पाडून गावच्या विकासात मोलाची भर घातली. त्यामुळे गावकऱ्यांकडून शिबिरार्थींचं कौतुक होत आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील, गोकुळ माजी संचालक दीपक दादा पाटील, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील कानेकर, डॉक्टर विश्वनाथ पाटील, टी.जे. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.डी. गोरल, दाटेगावचे सरपंच किरण नाईक, माजी सरपंच अमोल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, दाटे, ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर शाहू गावडे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर एन.के. पाटील यांनी तर आभार प्राध्यापक व्ही.के. गावडे यांनी मांडले. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.